तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आहे आकाश पवार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, लास्ट टाइमचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवत होतो की लग्नाची तयारी वगैरे सगळ्या गोष्टी. पण नंतर एवढी गडबड झाली की नंतर ब्लॉग शूट करायला मिळालाच नाही. तो आज थोडा टाइम मिळाला. तुम्ही बघू शकता आता वाजलेत ऑलमोस्ट 7 आणि आज आहे आम्ही केरळला चाललोय. सो आता आमची ट्रेन आहे 10 वाजताची आणि आम्हाला पोचायचं आहे वसई रोडला आणि आम्ही राहतो कल्याणला. तर आता आम्ही निघणार आहे. कॅब बुक केली, कॅब येईलच थोड्या टाईममध्ये. सो मी म्हटलं चला आता टाईम मिळाला तर थोडा व्लॉग वगैरे बनवू आणि मी तुम्हाला दाखवतो अश्विनी. हे बघा मित्रांनो, नवीन नवरी सकाळ सकाळ चहा पिते, कोरा चहा. झालं तुझं? चल निघायचं आवर पटापट. तर मित्रांनो, आम्ही सगळ्या गोष्टी घेतल्यात, बॅग पॅक करतोय आता आणि निघू. एक 10 मिनिटांमध्ये निघायचंय आम्हाला, कारण कॅब येईल आता पटकन. ब्लॉग आणि तुझा आवाज एवढा लांबून येईल का? जी बॅग आहे ही प्रिन्सेस वाली, जी लग्नामध्ये घेऊन आली होती. आम्ही आता एकच बॅग कॅरी करतोय, कारण जास्त 2-2 बॅग कॅरी करणार, परत हँडबॅग पण आहेत आमच्यासोबत, तर टाइम लागेल आणि वेट होईल भरपूर. सो एकाच बॅग मध्ये आम्ही सगळ्या गोष्टी कॅरी करतोय. चला मॅडम, आवरा, लेट झालंय. आम्ही निघालो मित्रांनो आणि मम्मी आम्हाला खायला मिठाई देते, सकाळ सकाळ गोड देते खायला. जास्त नकोय मम्मी, थोडीशीच दे. चला, बाय बाय बाय. पप्पा आलो सोडायला. मित्रांनो, फायनली आम्ही निघालोय आता घरातून. आम्ही निघालोय वसई रोड स्टेशनला. कॅब मध्येच आम्ही आता. गरजेचं नाही की किती टाइम लागतो तरी बाहेर. 9 तास, 8 तास. 8 तास. रत्नागिरी वेगळं आहे आणि कोकण वेगळं. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय वसई रोड स्टेशनला आणि ट्रेन 2 ते 3 तास लेट आहे. तर एवढा टाइम काय करणार, तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. तिथे एक हॉटेल होतं मस्त, तिकडे नाश्ता करायला थांबलोय. तर नाश्ता करू आणि निघू आम्ही स्टेशनसाठी. काय मागवते तू? तुम्हाला काय काय मागवते? तुम्हाला काय खायचंय? डोसा. नाश्त्यासाठी मित्रांनो आपण डोसा मागवला, तर डोसा आलाय. पटापट नाश्ता करू आणि निघू इकडून. तर मित्रांनो, जस्ट आम्ही आता नाश्ता करून निघालोय. मस्त होता ना नाश्ता? चांगला होता. आम्ही आता निघालोय वसई स्टेशनला. आमची ट्रेन आहे अजून ऑलमोस्ट 2 तास लेट आहे आपली ट्रेन. डिले झाली आहे ना. हा ना. तोपर्यंत आपण काय काम करूया माहितीये? मूवीज वगैरे डाउनलोड करून ठेवूया आपले बघायला ट्रेन मध्ये. आणि काही 1-2 पोस्ट गेम पण करायचे. हा. आणि आज आम्ही आमचे लग्नाचे फोटो पोस्ट करणार आहेत. ते पण तुम्हाला आमच्या इन्स्टा पेज वरती बघायला मिळतील. सो आम्ही पोहोचू इकडे वसई स्टेशनला.
तर मित्रांनो फायनली आम्ही आता केरला जायला ट्रेन मध्ये बसलोय. अश्विनी पण आहे समोर इकडे. दमली आहे भरपूर, ती काय बोलत नाही. तिला झोप हवी आहे. झोप आली तुला? झोप मग. तर मित्रांनो आता झाले इव्हिनिंग. आम्ही बसलो होतो दुपारी ट्रेन मध्ये आणि अश्विनी पूर्ण दिवस झोपून काढलाय म्हणून मी काय व्हिडिओ पण नाही बनवला जास्त. म्हणजे मी पण झोपलो होतो बराच टाइम, आम्ही दोघं पण झोपलो होतो. सो आता जस्ट उठलोय. आता वाजलेत ऑलमोस्ट 8 वाजलेत. दमलेले. हा मी खूप दमले. हा बिचारी दमली होती खूप, कारण एवढ्या दिवसाची धावपळ वगैरे सगळं चालू होतं ना, त्याच्यामुळे ती दमली होती. पण आज जरा तिला झोपल्यानंतर थोडं फ्रेश वाटतंय. जरा आता उठली थोडा टाइम झाला तर. पण गडबड नाही झाली ना, आपण व्यवस्थित टाइम मध्ये पोहोचलो. पण ट्रेन लेट होती. अगोदर 3 तास अगोदर पोहोचलो. 3 तास आम्ही ऑलरेडी लवकर पोहोचलेलो. पण आता ऑलमोस्ट आम्हाला उद्या पोहोचायला, आम्ही उद्या सकाळी पोहोचणार 28च्या मॉर्निंगला. तर आम्हाला पोहोचायला ऑलमोस्ट 1 तरी वाजेल. आणि उद्यापासून आमची ट्रिप चालू होणार आहे. सो तुम्ही पण बघत राहा मित्रांनो. हा ब्लॉग तर मे बी आमच्या ट्रॅव्हलिंग मध्येच जाणार आहे पूर्ण. पण उद्यापासून मी तुम्हाला दाखवेल की आम्ही कुठे कुठे फिरणार आहेत, कोणत्या कोणत्या प्लेसेस एक्सप्लोर करणार आहेत. आणि डे 1, डे 2, डे 3. हा जसं म्हणजे टाकायला पॉसिबल होईल, कारण आम्हाला आमचे मोमेंट्स पण एन्जॉय करायचे आहेत. फर्स्ट व्हिडिओ पण बनवायचा आहे, तो एडिटिंगला पण तेवढा टाइम मिळाला पाहिजे. हा ब्लॉग तर मी आज एडिट करून उद्याला टाकेलच. मित्रांनो तुम्हाला आता एक जुगाड दाखवतो आम्ही. जेव्हा तुम्ही रात्रीचे ट्रॅव्हल करत असाल ना कधी, तेव्हा ही गोष्ट जरूर कॅरी करा. आता आम्ही ट्रॅव्हल करणार तो केरळ आणि ऑलमोस्ट आम्हाला 24 आवर्स लागणार होते. सो त्याच्यासाठी आम्ही हे घेतलंय, लॉक आणि चेन घेतली. बिकॉज की रात्री आम्ही आता झोपणार तर बॅग वगैरे इकडे ट्रेनमध्ये ऑलमोस्ट बऱ्यापैकी चोरी होतात. सो त्याच्यासाठी आम्ही हे लॉक आणि चेन घेतली आहे. आणि जर तुम्ही पण कुठे ट्रॅव्हल करणार असाल ना, तर हे नक्की वापरत जा. सेफ्टीसाठी खूप आमच्या चांगलं आहे. बॅगेला ऑलरेडी लॉक आहे, बट देन टू ॲज अ एक बॅग नकोच जायला. म्हणून अजून एक हा ना, कारण सगळं सामान आहे ना आमचं बॅग मध्ये. तर मग सामान गेलं तर कसं हे करणार. हे कसं काढणार? नाही भाई निघणार. की काढायची आहे हा. पूर्ण, ते खोलायला लागणार. नाही खोलावं लागणार. किती मेहनत चालली आहे ह्यांची. एक लॉक काढायला. अरे ते निघतच नाही यार. तुम्ही गोरे झाले हो लग्नानंतर. आता केरळला जाऊन मी काळा होईल बघ. पण लग्नानंतर ग्लो आलाय मला, ग्लो. हे बघ निघाली चावी. फायनली. सांगतोय मी काढतोय तरी व्यवस्थित. चल ते तर लॉक आहे, त्याला फक्त हा त्याला ह्याच्यामध्ये अडकव. तसं नको करू डबल डबल. हा चालेल. पुरतंय, डबल नको फिरव ना. ओके. ते काय थोडस पुढे पण घेता येईल बॅग. नाही होतंय ते बरोबर. मित्रांनो आपला खजाना आता लॉक झाला. आता कोण नाही चोरू शकत आपली बॅग. हे तुम्ही पण कुठे लांब फिरायला जात असाल किंवा कुठे बाहेर जाल ना, तर ही सेफ्टी नक्की कॅरी करा. चांगलं आहे, म्हणजे तुम्ही निवांत झोपू शकता. कारण रात्री ट्रेन मध्ये कोणी येईल कसं येईल सांगूच नाही शकत ना, तर हे जास्त इम्पॉर्टंट आहे. चला आता फायनली आपली बॅग झालेली लॉक. काय तुझ्याकडेच ठेवणार तर भाई. मी हरवून टाकेन नक्की.
एवढ्या मेहनतीने आम्ही हे लॉक तर केलंय, पण जर चावी हरवली तर मग गेला सगळं बाई. ते तोडून न्यायला लागेल इकडून. सो एक चावी तुझ्याकडे ठेव आणि एक चावी माझ्याकडे ती ठेव. एवढी स्ट्रॉंग आहे ही चेन की तोडायला पण आपल्याला टाइम लागेल, त्यावर आपण दुसऱ्या प्लॅटफॉर्मला पोहोचू. तवर मॅडम पुण्याचे आहेत, त्यांना जवळ तवर गावची भाषा बोलायला येते तिला. पुण्याच्या म्हणजे मी पुण्याचीच आहे. पण तू आता कोकणाची झालीस, तू शुद्ध मराठी व्यवस्थित मराठी बोलू शकतेस. सो फायनली मित्रांनो आमचं जेवण आलेलं आहे. लिटरली जेव्हा आलं विंडो मध्ये तो माणूस बोलतो आकाश आपका पार्सल आहे. आकाश नाही आकाश, आकाश तुमचं पार्सल आहे. आणि आम्ही एक्स्ट्रा मध्ये ऑमलेट ब्रेड घेतला एक आणि एक चीज ब्रेड. आणि ही चिकन थाली आता आपण ओपन करूया. नाउ लेट्स सी हाउ द टेस्ट. ओव्हर ऍक्टिंग करते. कसं करू हे? बोल ना ते. काय काय दिले त्यांनी त्याच्यामध्ये? भाजी आहे. चिकन थाळीमध्ये भाजी असते. ही भाजीच आहे. मटर दिसतायत. हा काय? अरे मला कळतच नाही. लोणचं पण आहे. इनाफ आहे यार, भरपूर आहे. पकडा जा. चला मित्रांनो आता पटापट खाऊन घेऊ आपण. त्याचा ब्लॉग चालू आहे. तर चला मित्रांनो आपण पटापट जेवून घेऊ आता. हा एकदम तयारीचं साठ आहे. आता मित्रांनो बघूयात आपण रत्नागिरीच्या चिकनची टेस्ट कशी लागते. तुम्ही रत्नागिरीचेच आहेत ना हो? तुम्हाला टेस्ट नाही माहिती रत्नागिरीची? चांगली आहे, चांगली लागते. घे तू पण खाऊन घे. काय काय आहे? त्याच्यामध्ये त्यांनी एक भाजी का दिली मला कळलं नाही. हे दोन्ही रायता आहे. चिकनच आहे ना? हे दोन्ही पण चिकन आहे, लोणचं आहे, राईस आहे, चपाती आणि गुलाबजाम आहे आणि कांदा दिलाय त्यांनी. पण भाजी का दिली मला नाही कळलं. चिकन चिकन थाळीमध्ये भाई कोण देतं भाजी? रत्नागिरी. सरप्राइझिंग बट मस्त आहे. तर मित्रांनो आता जस्ट आम्ही जेवलो. मी जेवणाच्या स्टार्टिंगला असं म्हटलं की एकदम चांगलं जेवण आहे, पण नंतर असं ओके ओके वाटलं. एवढं काय वाव नव्हतं. हा ठीकठाक होतं ना, म्हणजे अगदी पण चांगलं ना अगदी वाईट पण ना बोलू शकत. ठीकठाक जेवण होतं. जस्ट आम्ही आता जेवलोय आणि आता जस्ट रिलॅक्स करायचा विचार करतो की हा थोडा आराम करू, झोपू. कारण उद्यापासून आपली ट्रिप चालू होणार आहे. खूप साऱ्या ठिकाणी फिरायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. तो मजा येणार आहे. मस्ती करूयात आपण खूप सारी. काय काय प्लॅन केलंस तू ट्रिप साठी? अजूनपर्यंत तर नाही. ट्रिपला आता उद्या पोहोचू तर प्लॅन नाही काय केलं अजून? म्हणजे आमचं तर ट्रॅव्हल पॅकेज आहे, तर तेच लोक सगळीकडे फिरवणार आहेत सगळ्या लोकेशनला वगैरे. सो आम्हाला एवढं काही जास्त लोकेशन कुठे असणार आहे काय असणार आहे ते तर बघायची गरज नाही. पण थोडंफार आम्ही पण आता बघू की कुठे आपण जाऊ शकतो, अजून कोणत्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो. आणि आता आम्ही अश्विनीची जरा रील एडिट करतोय थोडी. झाल्यावर नक्कीच दाखव. हा तुम्हाला नक्की दाखवू आम्ही. तिच्या इन्स्टा हँडलला जाऊन तुम्ही बघू शकता तिची रील. ओके, सो हा व्लॉग मित्रांनो आपण इथेच एंड करू. उद्या मॉर्निंग पासून एक नवीन व्लॉग स्टार्ट होईल आपल्या जर्नीचा, जेव्हा आम्ही पोहोचू. आम्हाला पोहोचायला तरी पण 11-12 वाजतील. सो या व्लॉग मध्ये आपल्याला जास्त काय नाही दाखवता आलं, कारण ट्रेन मधून ट्रॅव्हलिंग होतं. बाहेरचे सीन्स पण नाही जास्त दाखवले, कारण आम्ही ऑलमोस्ट झोपून आरामच केला होता. सो मित्रांनो हा व्लॉग इथेच एंड करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि येणाऱ्या व्हिडिओ नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी दाखवणार आहे जिथे आपण जाणार आहेत. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.